बरीचशी मुलं ड्राईव्ह्स खेळत असताना, क्रिकेटच्या मॅचमध्ये असो, प्रॅक्टिसमध्ये असो, ड्राईव्ह्स खेळत असताना रिस्ट ब्रेक करून किंवा आर्म ब्रेक करून ड्राईव्ह्स मारण्याचा प्रयत्न करतात. बरेचसे कोचेस देखील असंच सांगतात. ते पॉवर जनरेट करण्यासाठी आहे. परंतु कोणत्या प्रकारच्या बॉलरला तसा ड्राईव्ह मारायचा, कोणत्या लाईन आणि लेंथच्या बॉलला तसा ड्राईव्ह मारायचा, हे मार्गदर्शन करणं किंवा हे शिकणं खूप गरजेचं असतं. देवदत्त पडिक्कलने 232 रन केलेले आहेत. जे काही स्टंप लाईनमध्ये बॉल होते, फुलर लाईनचे बॉल होते, सगळे देवदत्त पडिक्कलने स्ट्रेट बॅटने खेळून त्याच्यावरती बाउंड्री स्कोर केल्या. जे काही बॉल त्याला आउटसाईड ऑफ स्टंप, वाईड क्रीज आणि स्वतःच्या रेंजमध्ये असतील अशाच बॉलला त्याने फक्त रिस्ट ब्रेक करून 4 मारलेले आहेत, बाउंड्रीज घेतलेल्या आहेत. त्याने स्पिनर्सला रिस्ट ब्रेक करून, आर्म ब्रेक करून ड्राईव्ह्स मारलेले आहेत. त्यामुळं कोणत्या बॉलला, कोणत्या लाईनच्या आणि कोणत्या लेंथच्या बॉलला तुम्ही रिस्ट ब्रेक करून आणि आर्म ब्रेक करून ड्राईव्ह्स मारता, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तशीच प्रॅक्टिस तुम्हाला नेटमध्ये करायला लागेल. तशीच प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस मॅचेसमध्ये देखील करायला लागेल. परंतु सगळेच शॉट्स हे रिस्ट ब्रेक करून, आर्म ब्रेक करून मारले तर समोरची टीम टॅक्टिक्स लढवून, स्ट्रॅटेजीज बनवून तुम्हाला आउट घेऊ शकते. त्याच्यामुळं राईट बॉलला राईट शॉट खेळणं हे खूप इम्पॉर्टंट असतं.